शिवाय साप तर पकडणं सोपं आहे बघ. नाही नाही बघ चावण्यासाठी अटॅक करता का? होय होय आहे का अटॅक किंवा तो कशाला तर भिलेला आहे चावण्यासाठी आहे का? छान असा डोंगर भागामध्ये अशा वस्त्या असते. तिकडे पवनचक्की आहेत. उन्हाळा चालू झालेला आहे दाट असा आणि अशी पत्र्याची घरं असल्यानंतर भीतीने लोक बाहेर येतात. मी दाखवलेलं आहे यूट्यूबद्वारे आणि साप आला असं त्यांचं मत आहे. तुम्ही लांबूनच लक्ष ठेवलाय. कुणीकडल्या बाजूला कुत्रं चावतंय? आद्यो शेळकेवाडी येते मित्रांनो. सुंदर असा साप मस्त बसलेला आहे. कसे बसतात? काय करायला गेलता? कोण गेलत इथं? तिथं साप कोणी बघितलं का? धरून बसला जाऊन इकडे आला हो आम्हाला. व्यवस्थित आले की भीतीपोटी साप रेस्क्यू करायला लागतं. घर मालकाचं नाव काय? अक्षय जाधव. अक्षय जाधव म्हणून राहणार शेळकेवाडी येते. हा हद्दीत शेकोडी द्या आगळच आहे. मी आगळगावची हद्द सगळ्यात मोठी तेवढे मग तालुक्यातले आणि हा रेस्क्यू करतोय साप. रेस्क्यू पहा कसा आहे. दाखवते बघ चावण्यासाठी कशी अग्रेसिव्ह आहे. साप तर पकडणं सोपं आहे बघ. नाही नाही बघ चावण्यासाठी अटॅक करता का? होय होय आहे का अटॅक? फुल अटॅक करतोय साप. गरमी झालेली आहे किंवा तो कशाला तर भिलेला आहे चावण्यासाठी आहे का अटॅक? जरा पाणी आहे. पाणी त्या जरा पार्टी आणा पाणी आणा. कसा तो चिडलाय बघा एग्रेसिव्ह. रॅट स्नेक आहे. किती भयंकर खोंकार असा चिडलेला आहे. डिवचल्यानंतर फुसफुसतोय आवाज करतोय. नाग असेल तर ठीक आहे पण हा रॅट स्नेक आहे आणि कितपत चिडलाय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अटॅक करण्यासाठी तो सुसज्ज आहे. बघा माझ्यावर अटॅक फुल अटॅक करतोय साप. अटॅक करण्यात एक्सपर्ट आहे. मी दाखवलेला आहे. एकदम अग्रेसिव्ह असा अटॅक करण्यासाठी उडी मारून चावण्यासाठी येतोय. नाग नाही नाग नाही या. तो चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह आहे बघा. अंजर पाण्याने तू घेऊन तुझ्याकडे येत एक सर्प मित्र सापाला चांगल्या रीतीने हँडल करू शकतो. आता तो चावायला तर जंप करू पण त्याला मी थंड करतोय. तो टेम्परेचरनं व्हायबल झालाय किंवा ते कुत्रा असेल त्याला डिवचलेलं आहे आणि तो कशानंतर डिवचला ना येऊन बसतोय आणि तो तोंडावर अटॅक करतोय. इथं आपलं होट आहेत ना हे होट धरतोय. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. ए पान दे की. त्याला एवढ्या माळाला पाणी सुद्धा कुठं भेटणार नाही. असं देऊ नको भैया.
त्याचा थोडासा ऍक्टिव्ह पण कमी आला असं वाटत नाही. गार पाण्यात. बाहेर जाऊ दे. चावणार की त्याला लक्षात आलं तर तो चावणार. ठीक का द्या, ठीक का ना. हा बिनविषारी सरपंच, याच्यापासून तुम्हाला काही धोका नाही. उंदरं खाणार आणि तुम्हाला मदत करणार. विष नाही याच्यात. नाही, विष नाही. तो चावला तर काहीही होत नाही. काय म्हणजे काही सुद्धा होत नाही. काय नाव पडले रे? काय नाव पडलं नाही. ठीक आहे का नाही? तुम्हाला भीती वाटते. हा साप चावला तर याच्यापासून काहीच धोका होत नाही ना. माणसाचे मोठे गैरसमज आहेत की कुठला साप ओळखता आला की टेन्शन नाही. साप तुम्ही ओळखला ना बिनविषारी, आता धामण आहे, तुम्ही दिवसून सुद्धा याला घालवला असता. हा ऊन आहे, टेम्परेचर तापल्यामुळं तो अग्रेसिव्ह झाला. मी थोडं पाणी टाकल्यानंतर त्याची आर्द्रता कमी झाली, त्रास कमी झाला आणि चावतोय. हा सुद्धा चिडला की चावतोय. तुम्ही पाहिलं होतं, उडी मारून जंप करून मायावर येईल आता अंगावर. हळूच त्याला आपण सॉफ्ट केला, हळू आणि मग पकडला. आणि शेपट त्याचं ओळखतंय. सापाचं गर्दन तुम्हाला ओळखतंय, मोठं असतंय. आणि इथं जो एक फुरसे साप आहे माळावर विंचू खाऊन जगणारा दगडाखाली, तो सगळ्यात विषारी. आपलं जगणं अशक्य होतं. हिमोटॉक्सिक खवडतो तुम्ही त्याला म्हणताय. हिमोटॉक्सिकेशन तो बेकार साप. शेळकेवाडी हे या भागात भरपूर साप आहे, डोंगर भागात. त्यामुळे आपण सापाला एवढं भेटतोय आणि भ्यायला लागते ना भैया. त्यामुळं आपण एवढं सापांना भेटतोय की बाबा साप म्हणलं की आपल्याला भीती राहत्या. काही चांगला आहे नाही नाही. मी वरनं साप घालायचा आणि खाली यायचा. आणि मित्रांनो, त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप आणि हा धामण बिनविषारी साप येतो. याच्यापासून कोणालाही धोका नाही. फक्त एकमेव भीतीपोटी शेतातलं छप्पर होतं, त्यामध्ये आल्यामुळं मनव्यवस्थित भीतीपोटी याला रेस्क्यू केला. याला व्यवस्थितरित्या मनव्यवस्थेपासून दूर सोडला जाईल. सापाचं निसर्ग करतो.